असा शेवगा करून तर पहा, 2 भाकरी जास्त खाल आणि व्हिडिओ पाहताच कराल एवढीही भन्नाट आणि चविष्ट अशी शेवग्याची भाजी बनवून तयार होते. तर मंडळी, चला लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी इथे मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला शेंगा घ्यायच्या आहेत. शक्यतो ताज्याच शेंगा घ्या आणि याला असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी छान असं गरम झालं, त्याला उकळी आली की आपल्याला या शेवग्याच्या शेंगा या पाण्यामध्ये शिजवून घ्यायच्या आहेत. एक 5 ते 10 मिनटामध्ये या शेंगा शिजल्या जातात. तर हे पहा, आपल्या शेंगा शिजून तयार आहेत. आता त्यानंतर इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. त्यावरती आपल्याला थोडं तेल घालायचं आहे आणि बारीक कट केलेला, मी उभा कट केलेला कांदा घातलेला आहे. तर कांदा आपल्याला कमी गॅसवरती छान असा भाजून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजत आहे तोपर्यंत आपण त्यामध्ये अद्रक आणि लसूणसुद्धा घातलेला आहे. कांद्यासोबतच आपल्याला अद्रक आणि लसूण छान असं भाजून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण थोडेसे धणे घालणार आहोत. तर इथे मी 1 चमचा धणे घातलेले आहेत. जर तुमच्याकडे धणे नसतील तर तुम्ही इथे धण्याची पूडसुद्धा ॲड करू शकतात. धनेपूडसुद्धा आपण मसाल्यामध्ये किंवा मग भाजी बनवताना तुम्ही भाजीमध्ये सुद्धा परतवताना ॲड करू शकतात, तरीसुद्धा चालेल. तर हे पहा, मस्त आपला कांदा भाजत आलेला आहे. जसा की कांदा भाजत येईल त्यानंतर इथे मी खोबरं घातलेलं आहे. तर खोबरं इथे बारीक कीस करून घेतलेलं आहे, ते घातलेलं आहे. जर तुम्हाला ओलं खोबरं किंवा मग सुकं खोबरं बारीक कट करून घालायचं असेल तरीसुद्धा चालेल. आपल्याला कांद्यासोबतच ह्या खोबऱ्यालासुद्धा छान असं भाजून घ्यायचं आहे. आपला जेवढा मसाला छान भाजला जातो ना, तेवढी भाजीला चव चांगली येते. त्यामुळे चांगला कमी गॅसवरती छान असा हा मसाला आपल्याला पूर्ण भाजून घ्यायचा आहे. आता त्यानंतर इथे मी 1 चमचा तीळसुद्धा घातलेला आहे. तीळ नक्की घाला, तिळामुळे या भाजीला खूप छान अशी टेस्ट येते. आता सर्व मसाला आपला भाजून झालेला आहे. आता मी याला एका प्लेटमध्ये काढून घेते आहे. सर्व मसाला काढून घेतला की त्याच तव्यामध्ये थोडं तेल असतं खाली, त्यामुळे आपल्याला यावरती कोथिंबीर घालायची आहे आणि कोथिंबीर आपल्याला चांगली या तव्यावरती परतून घ्यायची आहे, पुसून घ्यायचं आहे. यामध्ये तेलसुद्धा निघतं. आता हा मसाला आपल्याला बारीक असा वाटून घ्यायचा आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हा मसाला वाटून घ्यायचा आहे. तर आता कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये तेल घातलेलं आहे. तेल छान असं गरम झालं की जिरे मोहरी घालायची आहे. जिरे मोहरी छान अशी फुलली की कढीपत्ता आणि कोथिंबीरसुद्धा मी इथे घातलेली आहे. आता यामध्ये लाल तिखट, गरम मसाला आणि थोडी हळद घातलेली आहे. 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे, थोडी हळद घातलेली आहे. तर तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे नक्कीच कमी जास्त करू शकता. आता तिखट घातलं की लगेच आपल्याला यामध्ये वाटलेला मसालासुद्धा ॲड करायचा आहे. आता मसाला घातल्यानंतर हे मिश्रण आपल्याला तेलामध्ये छान असं परतून द्यायचं आहे. कमी गॅसवरती हा मसाला, हे मिश्रण छान असं परतून घ्यायचं आहे. घाई अजिबात नाही करायची. कमी गॅसवरती तुम्ही जेवढा हा मसाला छान असा परतवाल ना, तेवढी भाजीला चव आणि तरी दोन्ही खूप छान येते. त्यामुळे चांगला होईल तेवढा मस्त कमी गॅसवरती छान असा आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे. मसाला चांगला परतला की लगेच त्यामध्ये आपण शिजवून घेतलेल्या शेंगा घालायच्या आहेत आणि त्यासोबतचं पाणीसुद्धा यामध्ये ॲड करायचं आहे. आणि वरून लागलंच पाणी आपल्याला थोडंफार, तर गरम पाण्याचा इथे वापर करायचा आहे. छान अशी उकळी आली भाजीला की लगेच यामध्ये आपण मीठ ॲड करणार आहोत. तर आता इथे मी मीठ घातल्यानंतर याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान अशी एकदा एक उकळी काढून घ्यायची आहे आणि 1-2 मिनटासाठी याला आपण एक वाफ काढून घेणार आहोत. कारण आपण आधीच या शेंगा पाण्यामध्ये शिजवून घेतल्या होत्या, त्यामुळे याला काही जास्त असा वेळ लागत नाही. तर हे पहा, मस्त आपली शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार आहे. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने, अगदी झटपट पद्धतीने आज आपण शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवलेली आहे. तर मंडळी,
तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा मग कुठल्या शहरातून पाहत आहेत हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, जेणेकरून मलासुद्धा तुमचे धन्यवाद करता येतील. तर मंडळी, चला पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन आणि युनिक अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.